नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉन्सेप्ट क्लिअर क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशा कॉन्सेप्टवरती चर्चा करणार आहोत किंवा अभ्यासणार आहोत जो कॉन्सेप्ट तुमच्या चांगल्याच परिचयाचा आहे आणि खूप सोपा पण आहे. तरीही त्या कॉन्सेप्ट रिलेटेड जे काही क्वेश्चन तुम्हाला स्पर्धा परीक्षेला विचारले जातात ते क्वेश्चन्स आपले नेहमी चुकत असतात किंवा आपण ते वेळेअभावी स्किप करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तो जो काही कॉन्सेप्ट जो आहे तो चांगल्या प्रकारे माहीत आहे, पण तो कमीत कमी वेळेत कसा टॅकल करायचा हे माहीत नाही. त्यासाठी काही स्टेप्स आहेत आणि काही ट्रिक्स आहेत त्या आपण या आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या कॉन्सेप्टचं नाव आहे वर्ग. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहात तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना 1 ते 30 ज्या काही संख्या आहेत त्या संख्यांचा वर्ग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे किंवा त्यांचं वर्गमूळही माहिती असणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुम्हाला घन आणि घनमूळही माहिती असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या कॉन्सेप्टला सुरू करूया. कॉन्सेप्ट सुरू करत असताना सगळ्यात अगोदर आपण 2 अंकी संख्यांचा वर्ग काढणार आहोत. त्यानंतर आपण 3 अंकी संख्यांचा वर्ग काढणार आहोत. तर जी काही सगळ्यात लहानात लहान 2 अंकी संख्या आहे तिथनं आपण सुरू करूया. ती आहे 11. 11चा वर्ग. तर हा जो काही वर्ग आहे 2 अंकी संख्यांचा वर्ग काढण्यासाठी ज्या काही आपण स्टेप्स फॉलो करणार आहोत त्यातली पहिली स्टेप आहे, या ज्या काही 2 अंकी संख्या आहेत त्यातले जे काही पहिला अंक आहे त्या पहिल्या अंकाचा वर्ग. त्यानंतर दुसरी स्टेप आहे या दोनही संख्येचा गुणाकार आणि या गुणाकाराला आपण गुणणार आहोत 2 ने. आणि त्यानंतर तिसरी जी स्टेप आहे ती आहे आपली दुसऱ्या अंकाचा वर्ग. तर पहिली स्टेप पहिल्या अंकाचा वर्ग, दुसरी स्टेप मध्ये बघणार आहोत आपण 2 अंकाचा गुणाकार गुणिले 2 आणि तिसरी जी स्टेप आहे त्यामध्ये दुसऱ्या अंकाचा वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या अंकाचा वर्ग जो आहे तो 1 आहे. या सगळ्यांचा जो काही गुणाकार येत आहे तो येत आहे 2 आणि त्यानंतर एकाचा वर्ग आहे 1. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ॲज इट इज इथे आपण नोट केले, हे जे काही सगळे अंक आहेत हे सगळे जर ॲज इट इज जसेच्या तसे इथे नोट केले तर आपल्याला 11चा वर्ग मिळत आहे. तसंच आपण दुसऱ्या उदाहरण घेऊया. 21 लहानच संख्या आहे, पण आपल्याला स्टेप माहीत करून घेण्यासाठी त्यांची प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला सोप्या सोप्या अंकांपासून सुरुवात करायची आहे. नंतर आपण मोठ्या मोठ्या अंकांचे पण वर्ग काढणार आहोत. तर हा जो काही 21 आहे ह्या 21चा वर्ग काढत असताना नेहमीप्रमाणे आपली जी काही पहिली स्टेप आहे पहिल्या अंकाचा वर्ग, त्यानंतर 2 अंकांचा गुणाकार 2 गुणिले 1 आणि या गुणाकाराला आपल्याला कशाने गुणायचं आहे 2 ने गुणायचं आहे. त्यानंतर तिसरी स्टेप जी आहे ती आहे दुसऱ्या अंकाचा वर्ग, म्हणजेच इथे कसला वर्ग येणार आहे एकाचा वर्ग येणार आहे. तर पहिली जी काही स्टेप आहे ती आहे पहिल्या अंकाचा वर्ग. इथे मिळत आहे आपल्याला 4, 2चा वर्ग 4. त्यानंतर या सगळ्यांचा जो काही गुणाकार आहे तो आहे 4 आणि त्यानंतर ही जी काही दुसरी संख्या आहे या दुसऱ्या संख्येचा जो काही वर्ग आहे तो आहे 1. तर विद्यार्थी मित्रांनो, हे ज्या काही संख्या आहेत या संख्या ॲज इट इज आपण इथे नोट करून घेऊया. 4 4 1. तर अशा रीतीने आपल्याला हा जो काही 21 आहे ह्या 21चा वर्ग मिळालेला आहे. आपण अजून एक उदाहरण घेऊया. अजून एक उदाहरणामध्ये या स्टेप्स फॉलो करू आणि अगदी करेक्ट वर्ग आपल्याला काढता येतोय की नाही ते बघूया. 27. 27चा वर्ग स्टेप्स काय आहे, पहिल्या संख्येचा वर्ग, त्यानंतर 2 संख्येचा गुणाकार गुणिले 2 आणि तिसरी स्टेप काय आहे दुसऱ्या संख्येचा वर्ग. तर पहिल्या संख्येचा वर्ग येत आहे आपला 4. त्यानंतर या तीनही संख्येचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. 2 गुणिले 7 14, 14 दुना 28. त्यानंतर 7चा जो काही वर्ग आहे तो आहे 49. विद्यार्थी मित्रांनो, बघा आता पहिल्या जी काही 2 उदाहरणं बघितले आपण त्या 2 उदाहरणांमध्ये जी काही दुसरी संख्या होती तिचा वर्ग 1 अंकी होता. तीनही या ज्या काही 2 संख्येचा गुणाकार आणि गुणिले 2 आहे, हा जो काही गुणाकार येत आहे तो 1 अंकी संख्या येत आहे आणि त्यानंतर पहिल्या संख्येचा जो काही वर्ग आहे तो पण 1 अंकी संख्या येत आहे. आपण ह्या ज्या काही संख्या आहेत ह्या ॲज इट इज इथे नोट करून घेतल्या आणि आपल्याला वर्ग मिळालेला आहे. पण इथे जर कम्पेअर केला आपण या उदाहरणासोबत तर जो काही दुसरी संख्या आहे तिचा जो काही वर्ग आहे तो 2 अंकी मिळत आहे. या सगळ्या संख्यांचा गुणाकार जो आहे तो पण 2 अंकी आहे. तर अशा ज्या काही उदाहरणांमध्ये आपल्याला जो काही एकक स्थानचा अंक आहे युनिट डिजिट आहे तो फार महत्वाचा आहे. तो युनिट डिजिट आपण इथे ॲज इट इज जसाची तसा नोट करून घेऊया आणि त्यानंतर जो काही दशक स्थानचा अंक आहे तो आपण पुढच्या अंकाकडे कॅरी करूया.
तो इथे काय होणार आहे, अधिक होणार आहे. तर ही जी काही 28 आहे, 28 अधिक 4 आपल्याला मिळत आहे 32. नेहमीप्रमाणे जसं आपण इथला युनिट डिजिट ॲज इट इज इथे नोट करून घेतलाय, तसंच आपण इथला युनिट डिजिट ॲज इट इज इथे नोट करून घेणार आहोत. आणि हा जो काही दशक स्थानचा अंक आहे तो इकडे काय होणार आहे, कॅरी होणार आहे. यामध्ये काय होणार आहे, तो प्लस होणार आहे. तर 4 अधिक 3 जे काही येत आहे ते आहे 7. आणि हा 7 आपण ॲज इट इज इथे नोट करून घेऊया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस करण्यासाठी आपण अजून काही क्वेश्चन्स घेऊया, उदाहरण घेऊया. तर आपण दुसरं जे काही उदाहरण चौथं जे काही उदाहरण घेणार आहोत ते आपण या 27चाच अपोजिट करून घेऊया, उलटा करून घेऊया. 72चा वर्ग. स्टेप्स काय आहे मित्रांनो, पहिल्या संख्येचा वर्ग, त्यानंतर दोन संख्येचा गुणाकार 7 गुणिले 2, आणि या गुणाकाराला कशाने गुणायचं आहे, आपल्याला 2 ने गुणायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या संख्येचा वर्ग, 2चा वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता 7चा वर्ग 49, त्यानंतर 7 दून 14, 14 दून 28, या सगळ्यांचा गुणाकार काय येत आहे, 28 येत आहे. आणि त्यानंतर ही जी काही दुसरी संख्या आहे या दुसऱ्या संख्येचा वर्ग किती आहे, 4. विद्यार्थी मित्रांनो बघा आता इथे जो काही दुसरी संख्या आहे तिचा जो काही वर्ग आहे तो एक अंकी आलेला आहे. तर तो वर्ग आपण जसाची तसा इथे नोट करून घेणार आहोत. त्यानंतर या सगळ्यांचा जो काही गुणाकार येत आहे तो 2 अंकी येत आहे. आपल्याला पुन्हा 2 अंकी आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय आहे, युनिट डिजिट, एकक स्थानचा अंक. तो एकक स्थानचा अंक आपण इथे काय करणार आहोत, जसाची तसा नोट करणार आहोत. त्यानंतर जो काही दशक स्थानचा अंक आहे तो पुढे काय होणार आहे, कॅरी होणार आहे. कॅरी झाल्यानंतर तो इथे काय होणार आहे, या अंकामध्ये प्लस होणार आहे. तर आपण इथे करूया 2 ला प्लस. तर 49 अधिक 2 आपल्याला मिळत आहे 51. तर विद्यार्थी मित्रांनो हा जो काही 51 आहे हा जसाची तसा आपण इथे नोट करणार आहोत. तर जो काही 72चा वर्ग आहे तो आहे 5184. विद्यार्थी मित्रांनो आपण अजून एक उदाहरण घेऊया. सगळ्यात मोठी संख्या कन्सिडर करूया, 94 घेऊया आपण. 94चा वर्ग घेऊया. स्टेप्स काय सांगते आपली, सगळ्यात अगोदर पहिल्या संख्येचा वर्ग, त्यानंतर दोन संख्येचा गुणाकार, आणि त्यानंतर या दोनही संख्येला कशाने गुणणार आहोत, आपण 2 ने गुणणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या संख्येचा वर्ग, 4चा वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्या संख्येचा जो वर्ग मिळत आहे तो आहे 81. त्यानंतर या सगळ्यांचा गुणाकार करा बरं. 9 चौक 36, 36 गुणिले 2, 6 दून 12, हातच्याला गेला 1, 3 दून 6, 1 7, 72. या सगळ्यांचा जो काही गुणाकार आहे तो आहे 72. आणि 4चा जो काही वर्ग आहे तो आपल्या सगळ्यांनाच माहित आहे 16. पुन्हा सगळ्या ज्या काही संख्या आलेल्या आहेत त्या संख्या 2 अंकी आहेत. 2 अंकी संख्या आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहित आहे युनिट डिजिट किती महत्वाचा आहे. जे काही युनिट डिजिट आहे, एकक स्थानचा जो काही अंक आहे तो आपण काय करत असतो, ॲज इट इज नोट करत असतो. दुसऱ्या संख्येचा जो काही वर्ग आहे त्याचा जो काही वर्ग येत आहे त्याचा जो काही युनिट डिजिट आहे तो आपण जसाची तसा नोट करून घेतलेला आहे. त्यानंतर हा जो काही दशक स्थानचा अंक आहे हा पुढे काय होणार आहे, कॅरी होणार आहे. या 72 मध्ये तो काय होणार आहे, प्लस होणार आहे. तर याचं उत्तर येत आहे आपल्याला 73. पुन्हा 2 अंकी संख्या आलेली आहे. युनिट डिजिट फार महत्वाचा आहे आणि युनिट डिजिट आपण इथे जसाची तसं नोट करणार आहोत. आणि दशक स्थानचा अंक काय होणार आहे, पुढे कॅरी होणार आहे. तर कॅरी झाल्यानंतर तो 81 मध्ये काय होणार आहे, प्लस होणार आहे. तर याचं जे काही उत्तर येत आहे ते उत्तर आहे 88. आता हा जो काही 88 आलेला आहे हा आपण इथे ॲज इट इज नोट करून घेणार आहोत. तर जो काही 94 आहे त्याचा वर्ग आहे 8836. विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने जर तुम्ही या स्टेपला वारंवार या स्टेपची जर वारंवार प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला नक्कीच कोणत्याही संख्येचा 2 अंकी संख्येचा वर्ग सहजरित्या काढता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण एक असं उदाहरण बघूया जे आपण तोंडी सॉल्व्ह करूया. आपण घेणार आहोत एक थोडी मोठी वेटेज असलेली संख्या घेऊया, 64. 64चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. अगदी तोंडी काढायचा आहे. आपल्याला माहित आहे 64. सगळ्यात अगोदर दुसऱ्या संख्येचा वर्ग किती येत आहे, 4 चौक 16. 16चा जो काही एकक स्थानचा अंक आहे, युनिट डिजिट आहे, तो आपण ॲज इट इज नोट करणार आहोत. आणि दशक स्थानचा अंक पुढे कॅरी होणार आहे. कॅरी कुठे होणार आहे, या दोन संख्येचा गुणाकार आणि गुणिले 2. 6 चौक 24, 6 चौक 24 आणि 24 दून 48. 48 मध्ये तो काय होणार आहे, एक प्लस होणार आहे.
मीन्स आपल्याला येणार आहे 49. आता बघा हा जो काही 4 आहे 49चा आणि जो काही 9 आहे 9 एकक स्थानी आहे, त्यामुळे तो आपण जसाची तसा नोट करून घेतला. पण दशक स्थानचा जो 4 आहे तो काय होणार आहे, पुढे कॅरी होणार आहे. कॅरी कुठे होणार आहे, जी काही पहिली संख्या आहे त्या पहिल्या संख्येच्या वर्गाकडे कॅरी होणार आहे. पहिल्या संख्येचा वर्ग जो आहे तो आहे 6 6 36 आणि या 36 मध्ये तो 49चा जो काही दशक स्थानचा जो 4 आहे तो काय होणार आहे, प्लस होणार आहे. आणि प्लस झाल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 4040. अशा रीतीने आपल्याला 64चा वर्ग मिळालेला आहे 4096. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या स्टेपची वारंवार जर प्रॅक्टिस केली, अगदी रोजच जर प्रॅक्टिस केली, तर तुम्हाला कोणत्याही 2 अंकी संख्येचा मोठ्यात मोठ्या संख्येचा वर्ग सहजरित्या काढता येणार आहे आणि खूप कमी वेळेत काढता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही लेक्चर आहे किंवा ह्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांकडे या व्हिडिओला शेअर करा.